आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। त्यासाठी मी घेतलाय गूळ आणि गूळ एकदम बारीक करून घेतलाय। त्यामध्ये गुळाचा एकही खडा नाहीये। त्यानंतर मी शेंगदाणे भाजायला सुरुवात केली आहे। शेंगदाणे चांगले कसे भाजले हे त्याला दाबल्यानंतर त्याचं टरफल नकळत निघून जात, तेव्हा समजायचे की शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले। आता शेंगदाणे बारीक करून घेऊया आणि टरफल सारं त्यामधून बाजूला काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता की आता शेंगदाण्यामध्ये टरफल नाहीये। तर बारीक केलेल्या गुळाला थोडंसं तेल लावून घेऊया। गॅसवरती पातेले ठेवून त्याच्यामध्ये 3-4 पळी तेल टाकून त्यामध्ये गूळ ॲड करत जायचं। गूळ तेलामध्ये पूर्णपणे मिक्स होण्यासाठी त्यामध्ये कंटिन्यू हलवत राहायचं। जेव्हा मिश्रण अशा प्रकारचं होईल तेव्हा त्यामध्ये वाटलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे। त्यानंतर परत एकदा खालीवरी करून घ्यायचे। पूर्णपणे शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून घ्यायचे। आता इथे बघू शकता की शेंगदाणे आणि गूळ पूर्णपणे मिक्स झालेले आहेत। मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत। हाताला भाजणार नाही यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे। बघू शकता इथे पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत। कसे झाले हे नक्की कमेंट करून सांगा।